रमा, माझं डोकं नाही दुखत आहे. जाऊन झोप ना तू. असं डोकं चेपल्याने तुम्हाला लवकर झोप येते ना? लय दिवसापासून तुम्ही दुःखी आहे. कॉलेजचा अभ्यास, त्या नरोत्तम जोशी सोबतचं भांडण आणि घरी परत यायची जिद्द. तुमचं डोकं लय दुखत असेल ना? असं केल्याने तुम्हाला चांगलं वाटेल आणि झोप सुद्धा लवकर येईल. तुला काही सांगून कधी फायदा होतो का? एक गोष्ट सांगू? काय? तो नरोत्तम जोशी साप इंचासारखा आहे. जरी तुम्ही प्रेमाने वागला तरी तो चावायचं नाही सोडणार बघा. तुम्ही सतर्क राहावा, कारण तो तुम्हाला त्रास देण्यासाठी काहीतरी नवीन योजना नक्की बनवून बघा. नमस्कार गुरुजी. नरोत्तम जोशी, तुम्ही? या या घ्या, खुर्ची घ्या. सुखी राहा. घ्या खुर्ची घ्या, बसा. सुखी राहा. कसं येणं केलं? गुरुजी, आज माझा वाढदिवस आहे. अरे वा, खूप शुभेच्छा. कॉलेजमधून काढला गेलो ना, म्हणून घरी आलो तुमचा आशीर्वाद घ्यायला. ह्या भेटवस्तू आणल्यात तुमच्यासाठी. काय आहे? अरे याची काही गरज होती? गुरुजी, कॉलेजमध्ये नेहमी तुम्ही माझी साथ दिलेली आहे, मला समजवलंय. त्या सगळ्यांच्या बदल्यात ही भेट म्हणजे माझी कृतज्ञता समजा. तुम्ही चिंता नका करू नरोत्तम. फक्त एकदा कॉलेजमध्ये परत या, मग बघूया मग कसे प्रिन्सिपल सर ह्या 2-4 शिक्षकांच्या बळावर आपल्या उच्च कुळातल्या लोकांची अवहेलना करतात. परत तर मी येणारच आहे गुरुजी, परंतु जोपर्यंत मी नाही येणार तोपर्यंत त्या भीमरावाला कळायला हवं ना की एका उच्च जातीतल्या विद्यार्थ्याला कॉलेजमधून काढण्याचा परिणाम काय होतो. तो कॉलेजच्या शिक्षणावर, व्यवस्थेवर आणि वातावरणावर. काही कळलं नाही, काय म्हणायचंय तुला? बस एवढंच. आम्ही निघतो गुरुजी. भीमराव, बघ मी तुझी उद्या काय गत करतो ते. रमा, अशा अप्रिय शब्दांचा उपयोग तू कोणासाठी करायला नकोस. अरे पण तो नरोत्तम जोशी हायच वाईट माणूस. त्याच्याविषयी बोलते ना मी, त्याला अशीच भाषा शोभती. हे बघ, तो कसाही असो, भाषा ही त्या व्यक्तीची ओळख असते. त्यावर लक्ष देणं खूप आवश्यक आहे. काय मी रागात बी असं नाही बोलू शकत? नाही. पण नरोत्तम, आज तर तुझा वाढदिवस पण नाहीये, मग तू गुरुजींशी खोटं का बोललास? बुद्धीचा उपयोग कर, समजशील. गुरुजी आहेत ते. असा सरळ सरळ त्या भीमरावाच्या विरुद्ध तलवार देऊन त्यांना उभं नाही करू शकत ना. परंतु आता ते खूपच सहजपणे आपल्यासाठी त्या भीमराव विरुद्ध लढतील. बर, म्हणजे उद्यापासून सुरू होणार एक नवीन खेळ. खेळ तर सुरू झालाय भीमराव. तुझ्या आयुष्याचं नरक करून टाकेन बघ. उद्ध्वस्त करून टाकेन तुझ्या आणि तुझ्या परिवाराच्या सर्व सुखाला. मुलांनो, आज माझी तब्येत ढासळलेली आहे.
तर मी तुम्हाला आज काही शिकवू शकत नाही. पण मी आज तुम्हाला एक गोष्ट जरूर ऐकवू शकतो. तुम्हाला ऐकायची आहे? हो गुरुजी. तर ऐका. एक मुंगी होती. चुकीने तिला वाघाचं कातडं भाड्याने मिळालं. झालं असं, एक दिवस वाघाने डरकाळी फोडली आणि मुंगी कातडं सोडून पळून गेली. भीमरावाच्या जातीतला कोणताही माणूस मला इथे दिसता कामा नये. जर तुम्ही सगळे इथे राहू इच्छिता तर भीमराव आणि त्याच्या परिवाराला इथून काढून टाका. आम्ही कुठेही जाणार नाही. उलट आम्ही तिथेच जाऊ जिथून तुम्ही आम्हाला हाकलून लावलं होतं. असं कसं काय बोलू शकतात गव्हर्नर साहेब? फक्त बोलले नाहीयेत, लिखित आदेश दिलाय त्यांनी. मुंगीचं नाव काय गुरुजी? नावाशी काय घेणं देणं आहे? मग नंतर काय झालं गुरुजी? मग ती मुंगी गव्हर्नरकडे गेली. मुंग्यांचे पण गव्हर्नर असतात गुरुजी? नाही, ती माणसांच्या गव्हर्नरकडे गेली. आणि खास बाब ही आहे, तेव्हापासून ती मुंगी स्वतःला गव्हर्नरपेक्षा कमी समजत नाही. काय झालं भीमराव? वर्गाच्या बाहेर चाललायस? काही नाही गुरुजी, असंच जातोय. हे बघ, शिक्षक कक्षेत मिस्टर अजिंक्यराव आणि हिंदी विषयाच्या शिक्षकांनी सांगितली त्यांची तब्येत आज ठीक नाहीये. तर आज त्यांचा वर्ग लागणार नाही. बरं होईल जर घरी गेलास. जा. काय झालं भीमराव? गोष्ट जास्त आवडली का? ये बस, एकत्र आपण ऐकू. गोष्ट नाही, गोष्टीतील पात्र खूप आवडलेत. ती मुंगी. गुरुजी, त्या मुंगेचं नाव पण यांना सांगा ना, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीये त्यांनाही कळेल. त्या मुंगीचं नाव आहे भीमराव आंबेडकर. आणि गुरुजी, तुम्ही हे नाही सांगितलं की गव्हर्नरने त्या मुंगीला वाघाची गुहा परत दिली. तुमच्या या गोष्टीने खूप प्रेरणा मिळाली. त्या मुंग्याच असतात ज्या आपल्या वजनापेक्षा 4 पटीने ओझं जास्त उचलू शकतात. परंतु मला तर माझ्या वजनापेक्षा 5 पटीने जास्त ओझं उचलून चालावं लागेल. 1 पटीने वजन यामुळे वाढलं, तुम्ही गुरु असूनही आपल्याच शिष्याची चेष्टा करताय. काही हरकत नाही. परंतु गुरुजी, एक गोष्ट विसरू नका. मुंग्या जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा मोठ्यातल्या मोठ्या महालाला जमीनदोस्त करतात. एक मुंगी होती. चुकीने तिला वाघाचं कातडं भाड्याने मिळालं. दिवस वाघाने डरकाळी फोडली आणि मुंगी कातडं सोडून पळून गेली. मग ती मुंगी गव्हर्नरकडे गेली. तेव्हापासून ती मुंगी स्वतःला गव्हर्नरपेक्षा कमी समजत नाही. भीम,
तुझ्या वर्गात का नाही आहेस तू? नमस्कार गुरुजी. गुरुजी, मी क्लासमध्येच होतो, परंतु पद्माकर सर शिकवण्याऐवजी गोष्ट सांगतायत आणि त्या गोष्टीमध्ये मला अपमानित करत होते. त्यामुळे मी वर्गातून बाहेर निघून आलो. पद्माकर सर क्लासमध्ये असं कसं काय करू शकतात? चल, प्रिन्सिपल सरांकडे जाऊया आणि सरांची तक्रार करू. नाही गुरुजी. प्रत्येक वेळेस तक्रार करून पद्माकर सरांना चुकीची जाणीव कशी होईल? अशी प्रत्येक वेळी तक्रार करणं पण योग्य वाटत नाही. परंतु त्यामुळे तुझ्या अभ्यासावर परिणाम होईल. हो गुरुजी, ते तर आहे, पण गुरुजी, शिकायचं तर आहेच ना. मग पद्माकर सरांचाच विषय का? दुसरा कुठला तरी विषय शिकेल. हे कॉलेज आहे, सगळीकडे ज्ञान मिळतंय. जिथून मिळेल तिथून ज्ञान अर्जित करत राहीन. निघतो गुरुजी. नमस्ते. पद्माकरजी, आपण शिक्षक असण्याचं महत्त्व कधी समजून घेतील? मुलांनो, संस्कृतमध्ये 10 लकार असतात. ज्या प्रकारे हिंदीमध्ये 3 लकार असतात, वर्तमान, भूत आणि भविष्य. आंग्ल भाषेत 3 काळ असतात, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. त्याच प्रकारे संस्कृतमध्ये देखील 10 काळ असतात. असे असते प्रकाल. त्यांना त्यांच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या हिश्श्यात विभागणी केली जाते. कळले का तुम्हास? हो गुरुजी. आता आम्हास सांगा, जर मी तुम्हास सांगतो तर राम अभ्यास करतो आहे, तर त्याचा संस्कृतमध्ये कसा अनुवाद कराल? तू सांग बरे. हो. रामा पठन्ति. ए जोकू भाई, ए भाऊ, या या या. अरे भाऊ, तुम्ही पण या. समजा या. ज्यासनी भविष्य ऐकायचंय, ज्योतिषी आलत. समजा जाणून घ्या. लांब रा. जवळ नका येऊ. लांबूनच बोला. बाबा याच्यावर बसा. हा, विचारा. कोणाला काय विचारायचंय ते. प्रत्येक प्रश्नाचा एक आणा घेईन. समध्यात आधी माझं सांगा. माझं पोरग जे घरातून पळालं होतं, तो कवापर्यंत येईल बाबा? तुझा मुलगा कधी परत नाही येणार. बाबा असं नका बोलू. माझं एकुलतं एकच पोर आहे. एकुलता एक असलं म्हणून काय झालं? मी तर तेच म्हणालो, जे तुझ्या भविष्यात दिसतंय. बाबा, माझ्या नवऱ्याबद्दल काय तर सांगा. नक्कीच. पोरा, तू शनिवारच्या दिवशी पूर्वेच्या दिशेने यात्रा करू नकोस. दुर्घटनेचा योग आहे तुला. अरे देवा, नको रे नको. नाही करणार. नको. बाबा, मला पण सांगा ना, मला मुलगा होईल की मुलगी? नक्की. तू एका मुलीची आई होशील. विचारा. आणखी कोणाला काही विचारायचंय? विचारा, खरं तेच सांगेन. बाबा, मला बी ही कला शिकवा ना. तुम्हाला कसं सगळ्यांचं भूत, वर्तमान, भविष्य समजतं? माझ्या नवऱ्याचे लईच दुश्मन झाले तिथं. मी त्यांचं भविष्य बघू शकले तर त्यांना आधीच सांगन मी.
आता मी तुम्हास एक वाक्य देतो, याला तुम्ही घरी जाऊन संस्कृत मध्ये अनुवाद करून आणाल. चला लिहून घ्या. मोहन शाळेत जात आहे. आता कोण आहे तिकडे? तिथे लपून का उभा आहेस? समोर ये. मी आहे गुरुजी. आत येऊन बोल बरे. गुरुजी, तुम्ही संस्कृत शिकवत होता तर मी ऐकून ऐकून शिकत होतो. मला माहिती आहे की तुम्ही आतमध्ये येण्याची परवानगी नाही देणार. दाखव, काय लिहिले आहेस? तुझ्यामुळे मला आता स्नान करावे लागेल. धैर्य कसे झाले तुझे? खालच्या जातीचा असून संस्कृत शिकण्याची. जर हे विद्यालय नसते तर सिसम पाघळून तुझ्या कानात ओतले असते. संसारातल्या सर्वात शुद्ध भाषेला संसारातला सर्वात अशुद्ध माणूस बोलेल, हे पाप आहे, घोर पाप. संस्कृत वर्णमाळामध्ये किती स्वर आणि किती व्यंजन असतात? 13 स्वर, 33 व्यंजन आणि 4 आयोग आहे. अरे हा संस्कृत कसा शिकला? ऐकून ऐकून. कमीत कमी आपल्या इच्छेला आपल्या जातीनुसार पाहत जा. तर तुला ज्योतिष शिकायचंय. स्वप्न जात यात काहीतरी मेळ असायला पाहिजे. आणि त्यात सगळ्यात खालची जात आणि त्याहूनही एक स्त्री. तुला शिकवू मी ज्योतिष? तुला तर हे पण माहित नाही कधी कुणाशी काय बोलायला पाहिजे. काही कुठेही बोलत आहेस, तुला लाज वाटायला पाहिजे. एका ज्योतिषाचार्याबरोबर असं बोलतेस? खालची जात आणि स्वप्न मोठी मोठी. आई, चल इथून, चल. आजच्या नंतर तू संस्कृत आपल्या कानानेही ऐकणार नाहीस. चल निघ बरे इथून.